नमस्कार, मी परमेश्वर कदम. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त निवा हायस्कूल देवगाव येथे आत्ता सध्याला निबंध स्पर्धेचे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच निबंध स्पर्धा झाल्यानंतर रांगोळी स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. व निबंध स्पर्धेचा विषय असा आहे, माझ्या स्वप्नातील भारत. हा विषय या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आले. या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग पूर्ण निवा हायस्कूल देवगावमध्ये साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियाच्या वतीने विनम्र अभिवादन. नमस्कार, मी परमेश्वर कदम. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ व पंचशील मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी निवा हायस्कूल देवगाव येथील विद्यार्थ्यांना व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून एक निबंध स्पर्धा घेण्यात आलेली आहे. विषय हा होता की माझ्या स्वप्नातील भारत. तर या निबंध स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. तसेच मुलींच्या हस्तकला अर्थात रांगोळी स्पर्धा ह्या देखील घेण्यात आलेल्या आहे. यावेळी नवनाथ बल्लाळ यांनी आपले मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आहे. यातूनच विद्यार्थ्यांनी आपल्या निबंध स्पर्धेतून एक नवा आयाम व नवा पायंडा या देवगाव येथील निवा हायस्कूल येथे करण्यात आलेला आहे. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. यावेळी संस्थेचे प्राचार्य अर्थात हेडमास्तर मोरे सर, कानगुडे सर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील मित्रमंडळ व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळाच्या वतीने आटोकाट प्रयत्न करण्यात आलेले आहेत. तसेच या निबंध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळाच्या वतीने विविध बक्षिसं दिनांक 4 ऑगस्ट या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाटप करण्यात येणार आहे. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. यावेळी पाटील मॅडम, तसेच नगरे मॅडम, ढगे सर, कालिदास बल्लाळ, पंचशील मित्रमंडळाचे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळाचे पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पाहत आहात देवगाव येथील निवा हायस्कूल येथे निबंध स्पर्धा घेण्यात येत आहे. यावेळी विद्यार्थी निबंध लिहिण्यामध्ये मग्न असताना आपण पाहतोय व विषय हा आहे माझ्या स्वप्नातील भारत. माझ्या स्वप्नातील भारत कसा हवा या विषयावर निवा हायस्कूल येथील सर्व मुले निबंध लिहिण्यात मग्न असताना, तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये 5वी पासून ते 10वी पर्यंतच्या मुलींनी आपला सहभाग नोंदवत आम्ही देखील मुलांच्या बरोबरीनेच खांद्याला खांदा लावून कोणत्याही गोष्टीमध्ये सामर्थ्यशील उतरत आहोत, हेच या माध्यमातून दाखवून देण्यात आलेले आहे. आपण पाहतोय इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलींनी आपल्या हस्तकलेचा अनुभव कसा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ, पंचशील मित्रमंडळांच्या वतीने रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा निवा हायस्कूल देवगाव येथे घेण्यात आलेली आहे. या रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना, सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने
विविध बक्षिसे दिनांक 4 ऑगस्ट या दिवशी वाटप करण्यात येणार आहेत. आपण पाहतोय प्रत्येकजण आपापल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने रांगोळी कशी काढायची या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरून असंच दिसतंय. हम भी कुछ कम नहीं है हे या रांगोळीच्या माध्यमातूनच हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहात रणसंघर्ष. देवगाव येथील न्यू हायस्कूल येथे रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेचे औचित्य साधून मंडळाला सहकार्य केल्याबद्दल संस्थेचे मुख्याध्यापक मोरे सर, कानगुडे सर तसेच नगरे मॅडम, पाटील मॅडम व ढगे सर यांना मंडळाच्या वतीने धन्यवाद देण्यात आलेला आहे. यावेळी मार्गदर्शन करताना नवनाथ बल्लाळ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. आपण पाहतोय न्यू हायस्कूलमधील मुलींनी रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धक प्रथम, द्वितीय व तृतीय असे जरी स्पर्धक निवडले तरी त्या स्पर्धकांमधील ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे यांना देखील बक्षीस देण्यात येणार आहे. रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडियाला आपण नवीन असाल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेमध्ये चोबे सर, लंगोटे सर